आता बघूया कॉकटेलमध्ये नेमकं हाय काय आणि नाही काय. पहिल्यांदा बघूया हाय काय. या पिक्चरमुळे डायना पेंटी सारखी एक अतिशय उत्तम अभिनय येणारी क्यूट ऍक्ट्रेस बॉलिवूडला मिळाली आहे, म्हणायला काहीच हरकत नाही. तिचा पहिलाच पिक्चर असून सुद्धा तिने अतिशय उत्तम अभिनय केलाय. काही ठिकाणी तर दीपिका पदुकोणला सुद्धा तिने खाऊन टाकले अक्षरशः. दीपिकानं सुद्धा उत्तम अभिनय केलाय, नाही असं नाही, पण त्यापेक्षा जे गुण दाखवायला नको पाहिजे होते ते पण तिने अवगुण तिथं दाखवल्यामुळं डायनाचंच इम्प्रेशन जास्त पडतं. सैफ अली खान नेहमीसारखाच चॉकलेट बॉय त्यानं रंगवलेला आहे, नेहमीसारखाच रोमॅन्टिक बॉय त्यानं रंगवलेला आहे. आता ह्या पिक्चरमध्ये नाही काय म्हणाल, पहिली गोष्ट म्हणजे या स्टोरीचा प्लॉटच मुळात पटणारा नाहीये. कारण यामध्ये जे दीपिका पदुकोणचं आणि सैफ अली खानचं एकत्र राहणं, स्वैराचारी वागणं, हे जे सगळं दाखवलंय ते भारतीय संस्कृतीत बसणारं नाहीये. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा अभिमान ज्यांना आहे, जे आपल्या संस्कृतीला मानणारे लोक आहेत, त्यांना हे पिक्चर अजिबात पटणारं नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दीपिका पदुकोणनं अभिनयापेक्षा अंगप्रदर्शनच जास्त केलेलं असल्यामुळे फॅमिली बरोबर हा पिक्चर बघता येत नाही. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या स्टोरीमध्ये इतकं कॉम्प्लेक्शन आहे. म्हणजे मीरा जी भारतीय संस्कृती आणि परंपरांना फॉलो करणारी मुलगी आहे, तिचा प्रचंड आपल्या नीतिमूल्यांवर विश्वास आहे, ती दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान दोघं एकत्र राहत आहेत, लिव्ह इन रिलेशनशिप सारखं राहत आहेत, हे माहीत असून सुद्धा सैफ अली खानच्या प्रेमात का पडते हा एक मोठा प्रश्न आपल्याला पडतो. एक सामान्य माणूस म्हणून विचार केला तर अशी स्त्री अशा कॅरेक्टरलेस माणसाच्या प्रेमात पडेल का हा एक प्रश्न पडतो. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि याचमुळं थोडंसं पिक्चर कॉम्प्लिकेटेड होतं, कॉम्प्लेक्स होतं. बघूया आता या पिक्चरचं पब्लिकचं मत काय आहे. पिक्चर बघितला मी आता, ठीकठाक आहे. म्हणजे इंटरव्ह्यूपर्यंत एकदम ऑसम, इंटरव्ह्यूनंतर जरा बोर होते. खरं चांगला आहे पिक्चर, ठीकठाक चालेल, एवढा खास नाही, खरं चालेल. सैफ अली खान दीपिका तर ऑसम आहे. कॉकटेल पिक्चर चांगला होता. दीपिका पदुकोणचा रोल ठीक होता. ठीक होता, चालेल चालेल पिक्चर. हाऊसफुल नाही पण ठीक चालेल. कॉकटेल पिक्चर आताच पहिले पोस्ट इथं पार्वती मल्टिप्लेक्सला बघितला. पिक्चर चांगला वाटला. दीपिका आणि सैफची जोडी आहे, तिला आजकाल जशी ती प्रसिद्ध झाली तशी आता पण चांगली प्रसिद्ध आहे. इंटरव्ह्यूपर्यंत पिक्चर खूप हसूच आहे. इंटरव्ह्यू पण चांगला आहे. तसं काय बॉयपैकी पिक्चरला 3 स्टार द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि हा पिक्चर खूपच चांगला चालेल बॉलिवूड अशी आम्हाला आशा आहे. सगळ्यांनाच थोडाफार आवडलेला आहे, फुल नाही पण थोडाफार आवडलेला आहे. एवढंच, थँक्यू. हे होतं पब्लिकचं मत. माझं मत विचाराल तर संपूर्ण कुटुंबासहित पिक्चर बघण्यासारखा तर अजिबातच नाहीये. हा, मास पब्लिकला दीपिका पदुकोणसाठी हा पिक्चर आकर्षित करू शकेल, पण क्लास पब्लिक मात्र या पिक्चरकडे फारसं वळेल असं मला वाटत नाही. त्यामुळं माझ्याकडून या पिक्चरला 5 पैकी 2 स्टार. मॉलिवूड, बॉलिवूड आणि आता वळूया हॉलिवूडकडं. हॉलिवूडची आपल्याकडे रिलीज झालेली मूवी आहे अब्राहम लिंकन द व्हॅम्पायर हंटर. हे मूवी हॉरर मूवी आहे आणि ज्यांना हॉरर किंवा थ्रिलर मूवीज आवडतात, ज्यांना या अशा प्रकारच्या मूवींचा शौक आहे, त्यांच्यासाठी ही मूवी पर्वणी ठरू शकते. अब्राहम लिंकनची एक अनटोल्ड स्टोरी आपल्याला या पिक्चर मधून बघायला मिळते, जी एक लेजंड म्हणजे दंतकथा असू शकेल. खरं खोटं देव जाणे आणि अमेरिकनच जाणेत, पण आपण एक मूवी म्हणून एन्जॉय करायला हरकत नाही. अब्राहम लिंकनच्या 9व्या वर्षी त्याच्या आईचा खून होतो आणि एका व्हॅम्पायर कडून तो खून झालेला असतो, त्यामुळे तो सुडानं पेटलेला असतो आणि 10 वर्षानंतर तो सूड घ्यायचा एक असफल प्रयत्न करतो आणि त्याच वेळी त्याला हेनरी नावाचा एक व्हॅम्पायर दोस्त भेटतो, जो त्याला व्हॅम्पायरना कसं मारायचं हे शिकवतो. आणि त्यानंतर अब्राहम लिंकन हा व्हॅम्पायरची शिकार करायला सुरुवात करतो. त्यानंतर बराच काळानंतर तो राष्ट्रपती होतो. राष्ट्रपती झाल्यानंतर सुद्धा ही व्हॅम्पायर लोक देशावर कब्जा करायचा प्रयत्न करतात असं त्याच्या लक्षात येतं आणि त्याचमुळे त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी पुन्हा एकदा तो कंबर कसतो आणि मग एक भीषण लढाई सुरू होते, एक थरार सुरू होतो. असं थोडंसं या पिक्चरचं कथानक आहे. पिक्चर बद्दलचं माझं मत मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी हे ट्रेलर एन्जॉय करा. और फिर चारों तरफ गूंजने लगा एक तूफानी कहर और मैं देखता रह गया. मौत खड़ी कह रही थी, आओ और देखो. इतिहास इंसान कम किससे ज्यादा पसंद करता है? खून खराबे से ज्यादा भलाई, नेक काम से ज्यादा खोखले भाषण. इतिहास को जंग याद रहती है पर शहीद नहीं. इतिहास मुझे अमेरिकी राष्ट्रपति के रूप में याद रखे, पर मेरी जिंदगी का दूसरा पहलू कभी जान नहीं पाएगा.
उसके बाद शुरू हुआ नर्क का तांडव। चारों तरफ अंधेरा है मिस्टर लिंकन। मेरी माँ की हत्या एक हैवान के हाथों हुई थी। मैं आपके गुस्से की आग को समझ सकता हूं। इंसानियत को बचाने के लिए हथियार उठाइए। मैं सबको मार डालूंगा। वक्त आ गया है कि हम भी अपना जहां बनाएं। आज रात इस जंग का अंत होगा। सिर्फ जिंदा लोग ही मुर्दों को मार सकते हैं। Abraham Lincoln, Vampire Hunter. पिक्चरचा ट्रेलर तुम्ही नुकताच एन्जॉय केलेला आहे. पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघावा असं काहीही नाहीये. तुम्ही घरात सुद्धा या पिक्चरची वाट बघू शकता. DVD आल्यावर किंवा टीव्हीवर आल्यावर सुद्धा हा पिक्चर बघायला काहीच हरकत नाही. कारण थिएटरमध्ये जाऊन बघावा असं काही फारसं नाहीये. अर्थात हॉरर पिक्चरच्या शौकीनांसाठी मात्र हा पिक्चर बघायला काहीच हरकत नाही. वन टाइम सी मूव्ही आहे, मस्ट वॉच असा काही मूव्ही नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे 3D पिक्चर असून सुद्धा 3D चे इफेक्ट्स अजिबात जाणवत नाहीयेत. त्यामुळे अक्षरशः 3D पिक्चर का केला हे लक्षात येत नाहीये. तेव्हा मला वाटतं की 2D हा पिक्चर रिलीज होईपर्यंत किंवा टीव्हीवर लागेपर्यंत तुम्ही थांबायला काहीच हरकत नाहीये. आणि तुम्हाला तिन्ही पिक्चर बद्दलचं माझं मत सांगितलंय. त्यामुळे या आठवड्यात रिलीज झालेला पिक्चर बघायचाच असेल तर मला वाटतं तुम्ही मराठी मूव्हीला प्राधान्य द्यायला हरकत नाही. ऐक पिक्चर तुम्ही नक्कीच बघायला जा, आवर्जून बघा असं माझं म्हणणं आहे. आणि आता तुमची निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. तेव्हा पुढच्या शनिवारी भेटू नवीन पिक्चरची अंदर की बात जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत तुमचा अलविदा घेतो. टोटल फिल्मी अलविदा. बाय.